नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी। मित्रांनो, शेतकरी हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येतो तो घामाने निथळलेला चेहरा, उन्हातानात राबणारे हात आणि डोळ्यात भरलेली आशा। पण आज या आशेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। कर्जमाफी, धान बोनस, हमीभाव हे शब्द आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत। निवडणुकीच्या मंचावरून ते गर्जनेत ऐकू येतात, सभागृहात ते आकड्यांमध्ये फिरतात, पण शेतकऱ्याच्या अंगणात येईपर्यंत मात्र ते शब्दच राहतात। आज विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। धान पिकलं आहे, धान गोदामात आले आहे, शेतकरी विक्रीसाठी तयार आहे, पण सरकारच्या उद्दिष्टाच्या जाळ्यात हे धान अटकून बसले आहे। खरीपातील धान खरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत आहे, म्हणजे हातात उरले आहेत ते फक्त 1-2 दिवस, आणि या 1-2 दिवसाच्या सवलतीत उभे आहेत हजारो शेतकरी। प्रश्न एकच, सरकार उद्दिष्ट वाढवणार की शेतकरी हमीभावापासून वंचित राहणार? गोंदिया जिल्ह्यात यंदा धान उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले। सरकारने शासकीय खरेदी केंद्रांद्वारे हमीभावाने धान खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली। यासाठी तब्बल 1,32,564 शेतकऱ्यांनी नोंदणी केली। त्यापैकी 82,000 शेतकऱ्यांनी 25,92,000 क्विंटल धानाची विक्री केली। मात्र उरलेले 50,000 शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत। कारण काय? तर धान खरेदीचे उद्दिष्ट संपत आहे। शेतकरी तयार आहे, धान तयार आहे, पण सरकारने दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, त्यामुळे खरेदी थांबली आहे। आता या 50,000 शेतकऱ्यांचे धान शासकीय केंद्रांवर टाकून ठेवले आहे। महिनाभरापासून ते फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत, ती म्हणजे उद्दिष्टवाढीची। पण सरकारकडून मात्र अजूनही कोणताही ठोस हालचाली दिसत नाही। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। सरकारचे म्हणणे स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली जातात। जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून ही प्रक्रिया चालते। पण यंदा सुरुवातीपासूनच खरेदी प्रक्रियेत अडथळे दिसत होते। ऑनलाईन नोंदणी, स्लॉट, केंद्रावरील मर्यादा या सगळ्या प्रक्रियेत शेतकरी अडकला गेला, आणि आता तर परिस्थिती अशी झाली आहे की धान आहे पण खरेदी नाही। जर सरकारने उद्दिष्ट वाढवले नाही तर शेतकऱ्यांनी काय करावे? उत्तर जरा सोपे आहे, व्यापाऱ्यांकडे धान विकावं लागेल। पण व्यापाऱ्याकडे धान विकणे म्हणजे काय? तर हमीभावापेक्षा कमी दर, म्हणजे शेतकऱ्याच्या मेहनतीचे पैसे थेट कमी होणार। विदर्भातील शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाशी झुंज देत आहे। कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, कधी कीड रोग, या सगळ्यांशी लढत शेतकरी पीक उभं करतो। पण आता त्याच्यासमोर उभं राहिलं आहे ते कृत्रिम संकट। हे संकट निसर्गाने निर्माण केलेले नाही, हे संकट निर्माण झाले आहे प्रशासकीय मर्यादांमुळे। कारण खरेदीचे उद्दिष्ट वाढवले गेले नाही म्हणून हजारो शेतकरी अडकले आहेत। या प्रश्नावर अनेक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी हा मुद्दा केंद्रीय स्तरावर मांडला, तर सत्ताधारी आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी ही उद्दिष्ट वाढवण्याची मागणी केली। पण इतक्या मागण्यांनंतरही परिस्थिती तशीच आहे। मग प्रश्न असा निर्माण होतो, नेत्यांचे आवाज दिल्लीपर्यंत पोहोचले का, की पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न फाईलमध्ये अटकून राहिला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याची मागणी केली आहे। पण या पत्रानंतरही केंद्र सरकारकडून अजूनपर्यंत कोणताही आदेश आलेला नाही। आता परिस्थिती अशी आहे की मुदत संपायला 2 दिवस उरले आहेत, पण शेतकरी अजूनही उत्तराची वाट पाहत आहे। विदर्भातील इतर जिल्ह्यांची परिस्थिती काही वेगळी नाही। नागपूर जिल्ह्याला यंदा 1,00,000 क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले। हे उद्दिष्ट पूर्ण होताच 8 जानेवारीपासून खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी आंदोलन केले, मागण्या केल्या, त्यानंतर 6 मार्च रोजी जिल्ह्याला 10,000 क्विंटल अतिरिक्त खरेदीची परवानगी मिळाली। पण इथेही एक वेगळाच खेळ झाला। ही खरेदी फक्त उमरेड, भिवापूर आणि कुही या तालुक्यातील मर्यादित ठेवण्यात आली। नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक धान उत्पादन कुठे होते? ते म्हणजे रामटेक आणि त्याच्या पाठोपाठ मौदा आणि कामठीत। पण आश्चर्य म्हणजे अतिरिक्त खरेदीत या तालुक्याचा समावेशच करण्यात आला नाही। ज्या भागात सर्वाधिक उत्पादन होतो त्या भागातील शेतकरी मात्र वंचित राहिले। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे। रामटेक आणि मौदा हे दोन्ही तालुके पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मतदारसंघात येतात, म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघातील शेतकरी या निर्णयामुळे प्रभावित झाले आहे। पण तरी या मुद्द्यावर मोठा हस्तक्षेप दिसून आला नाही। यामुळे स्थानिक पातळीवर एकच चर्चा सुरू झाली आहे, मागणी कुणाची आणि श्रेय कुणाला?
नागपूर जिल्ह्यात यंदा 96,998 हेक्टरवर धान लागवड झाली, पण सरकारी नोंदणीमध्ये हे क्षेत्र 76,227 हेक्टर दाखविण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच उत्पादनही कमी दाखवले गेल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर प्रति हेक्टर उत्पादन 30 ते 25 क्विंटल असल्याचे सांगितले जाते, पण सरकारी नोंदणीमध्ये 22 क्विंटल दाखवण्यात आले आहे. जर उत्पादनच कमी दाखवले तर खरेदीचे उद्दिष्टही कमी राहणार आणि त्याचा फटका बसणार तो शेतकऱ्यांनाच. चंद्रपूर जिल्ह्याची परिस्थिती गंभीर आहे. ऑनलाईन प्रणालीवर 30 लाख क्विंटलपेक्षा जास्त धानाची नोंदणी झाली आहे, पण जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट आहे ते फक्त 5,47,000 क्विंटल. यापैकी जवळपास सर्व खरेदी पूर्ण झाली आहे. आता परिस्थिती अशी आली आहे की 2 ते 3 लाख क्विंटल धान खरेदी केंद्राच्या परिसरात उघड्यावर पडून आहे. जर हवामान बदलले, पाऊस आला तर हे धान खराब होण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान. या परिस्थितीवर उपाय म्हणून चंद्रपूर बाळापूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यासाठी किमान 3 लाख क्विंटल अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करण्याची मागणी केली आहे, पण अजूनही यावर निर्णय झालेला नाही. आज परिस्थिती अशी आली आहे की धान पिकले, धान गोदामात आले, धान विक्रीसाठी तयार आहे, पण खरेदीचे दरवाजे बंद आहेत. अशावेळी शेतकरी कुणाकडे पाहणार? सरकारकडे, प्रशासनाकडे की उद्योजकांकडे? आता हातात उरले आहेत फक्त 2 दिवस. जर या 2 दिवसात उद्दिष्ट वाढले नाही तर हजारो शेतकऱ्यांना हमी भावाऐवजी कमी दरात धान विकावे लागेल. याचा अर्थ त्यांची मेहनत स्वस्तात विकली जाणार आणि पुन्हा एकदा शेतकरी कर्जाच्या चक्रात अडकणार. आज विदर्भातील हजारो शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत. धान पिकवणे आमची जबाबदारी, ते विकणे आमची मजबुरी, पण हमीभाव देणे हे कुणाची जबाबदारी? आणि सर्वात मोठा प्रश्न, सरकार अजूनही नेमकी कशाची वाट पाहत आहे? हा व्हिडिओ पाहण्याकरिता धन्यवाद. आणि जर अजूनही आपण झकास मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा.